हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण इथं मीडियम साईजची टोट बॅग बनवली आहे आणि याची कटिंग स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि हे बॅग डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. कुठेही कॉलेज, ऑफिस किंवा मग डेली यूजसाठी परफेक्ट ऑप्शन राहणार आहेत. बाहेरून एक कप्पा, आतल्या साईडनी एक आणि एक मोठा कप्पा, अशी 3 कप्प्यांची ही बॅग राहणार आहे. त्याबरोबर आपण यामध्ये प्रत्येक जे मटेरियल वापरतो ते टॉप क्वालिटीचं असतं. त्यामुळे आपल्या बॅगला लुक पण चांगला येतो आणि क्वालिटी तर एक नंबर असते. तर चला आजचा व्हिडिओ वेळ न घालवता सुरुवात करूया. आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर बघा, त्यासाठी आपण इथं 2 मेन पीस घेतलेत, 2 कप्प्यांसाठी आणि 2 अस्तर सेम साईजचे. त्यानंतर मेन पीसला आपण जे रबर शीट आहे ते जॉईन करून घेणार आहोत आणि ते जॉईन केल्यानंतर याची जी माप आहे ते 16.5 बाय 16.5 इंचाचं आपल्याला ही बॅग बनवायची आहे. आणि त्यानंतर आपण दोन्हीही पीस ते रबर शीटला अटॅच करून घेतल्यावरती आपल्याला त्याला मिडल काढून त्याचा मिडलच्या खाली 1.5 इंचावरती मार्किंग करायची. आणि ही बॅग डिझाईन सुद्धा बाहेर मार्केटमध्ये जी बॅग मिळतात त्यापेक्षा ही खूप चांगली क्वालिटी असते आणि ह्याची सेल सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते. तर बघा, हे मार्जिन आपलं मार्किंग आहे ते केल्यानंतर जे अस्तरसाठी आपण पीस घेतला होता तर तो तुम्ही 10 इंच बाय त्याची आणि रुंदी 10 इंच आणि उंची साधारण तुम्ही 17, 18 किंवा 20 पर्यंत घेऊ शकता. आणि त्यानंतर त्याला सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करायची. त्यानंतर मिडल पासून इकडे 4 आणि इकडे 4 टोटल 8 इंचाचा बॉक्स रेडी करायचा आहे. आणि त्या बॉक्सची उंची असणार आहे अर्धा ते पाऊण इंच, एवढी उंची सफिशियंट आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला त्या 1.5 इंचावरती ठेवायचं आणि व्यवस्थितपणे याला बॉक्समध्ये स्टिच करून घ्यायचंय. आणि ही बॉक्समध्ये स्टिच आपण आता केलेलं आहे व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर आपल्याला आता हे मिडलमध्ये फोल्ड करायचंय आणि एक छोटा कट देऊन घ्यायचा आहे. आणि मिडलला कट दिल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला तेच दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे मिडलमधून कापून घ्यायचे. आणि त्यानंतर एक अर्धा इंचावरती आल्यावरती आपल्याला त्याला त्रिकोणमध्ये कट करायचे व्यवस्थितपणे, जेणेकरून हे आपलं आतल्या साईडला व्यवस्थितपणे फोल्ड होतं. जोपर्यंत मी हे कट करते तोपर्यंत प्लीज 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 आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि कमेंट सुद्धा नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात किंवा मग तुम्हाला माझे बॅग डिझाईन्स आवडतात का, हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. त्याच्याशिवाय मला कळणार नाही की तुम्ही माझे जे बॅग डिझाईन आहेत ते तुम्हाला आवडत आहेत की नाही. आणि नेक्स्ट तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतात हे सुद्धा मला याच्या तुमच्या लाईक आणि कमेंटवरनंच कळणार आहे. त्यामुळे लाईक आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका. अशा प्रकारे आपण कट केल्यावरती आतल्या साईडला हे फोल्ड करायचंय आणि आतल्या साईडला फोल्ड केल्यावर अस्तर न दिसू देता व्यवस्थितपणे त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. आता आपण याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि परफेक्ट बॉक्स इथं आपला रेडी झालाय. आता आपल्याला याच्यावरती 9 इंचाची झिप घ्यायची आहे. जी आपला बॉक्स आहे त्यापेक्षा 1 इंच वाढवून आपल्याला झिप घ्यायची, त्यामध्ये रनर टाकायचा. त्यानंतर हे आतल्या साईडने ठेवून आपल्याला वरतून याला स्टिचिंग व्यवस्थितपणे करून घ्यायची. तर बघा, मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनेच याला ठेवायचे आणि स्टिचिंग करून घ्यायची. आणि ही आपली जी चेन स्टिचिंग केल्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यावरती अजून 2 वेळा दाब शिलाई आहे ती देऊन घ्यायची. आणि त्यानंतर आपला जो कप्पा आहे तो डबल फोल्ड करायचा आणि डबल फोल्ड केल्यावरती व्यवस्थितपणे त्याला 2 शिलाया देऊन घ्यायच्या. आणि कॉर्नर्सला लॉक करायला विसरायचं नाही, जेणेकरून आपले जे कप्पे आहेत त्याची जी शिलाई आहे ती ओपन होऊ नये म्हणून. तर इथे बघा, आपलं बाहेरचं पॉकेट इथं रेडी झालंय. त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरवरती सेम प्रोसेस करायची आहे आणि सेम आपल्याला आतल्या साईडचा कप्पा इथं रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, सेम पद्धतीने आपला आतल्या साईडचा इथं कप्पा रेडी करून झालाय आणि आतल्या साईडचा मी थोडासा लॉंग मध्ये कप्पा ठेवलाय. तुम्हाला वाटल्यास तुम्ही याची रुंदी सुद्धा वाढवू शकता तुमच्या हिशोबाने. आणि त्यानंतर आता हे आपले दोन्ही कप्पे रेडी झाल्यानंतर आपल्याला बेल्ट रेडी करून घ्यायचा आहे. बेल्टसाठी मी इथं 25 ते 26 इंचाची रबर शीटचं
तुकडे आहेत ते बेल्टच्या आकारात कट करून घेतले आणि बेल्टचं जी पट्टी स्ट्रॅप आहे ती 5 इंचाची रुंदी आणि 26 इंच लांबी त्याची ठेवलेली आहे आणि बेल्ट तुम्ही साधारण 1 ते 1.25 इंचाचा ठेवू शकता कस्टमरच्या हिशोबाने। तर बघा मी इथे 1 इंचाचाच बेल्ट रेडी करून घेतलाय आणि त्यानंतर व्यवस्थितपणे याला 2 ते 3 शिलाया देऊन मजबूतपणे तयार करून घेऊ, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या पूर्ण बॅगचा जो लुक आहे, पूर्ण बॅगची फिनिशिंग आहे ती आपल्या बेल्टवरच अवलंबून असते। त्यामुळे बेल्ट स्टिचिंग करताना त्यामध्ये रबर शीटचा यूज करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपले बेल्ट आहेत ते व्यवस्थितपणे अटॅच राहतील आणि व्यवस्थितपणे ते टिकून राहतील। त्यानंतर मिडलला मार्किंग केल्यावरती 3-3 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचे आणि दोन्ही साईडला अशा प्रकारे बेल्ट जॉईन करून घ्यायचेत दोन्ही पीसवरती। आता आपण इथं दोन्ही पीसवरती बेल्ट अटॅच करून घेतलेत। आता आपल्याला याच्यावरती चेन लावून घ्यायची। तर चेनसाठी मी इथं ब्लॅकच चेनचा यूज केला आहे आणि ती चेन सेम साईजची आपल्याला घ्यायची, मिडलमधनं त्याला ओपन करून घ्यायची। त्यानंतर जी सरळ बाजू आहे ती वरती न ठेवता आपल्याला ही चेन उलट्या बाजूने ठेवायची आणि उलट्या बाजूने ही स्टिच दोन्ही साईडला एक एक ठेवून स्टिच करून घ्यायची। आता आपल्या दोन्ही साईडला चेन जेव्हा स्टिच झाल्या त्याच्यानंतर आपल्याला जे आपण दोन्ही पण अस्तरचे तुकडे आहेत ते आपण इथं जॉईन करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्या बाजूने आपण बाहेरचं पॉकेट रेडी केलं आहे तिथे आपल्याला प्लेन अस्तर जॉईन करायचंय आणि त्यानंतर जिथे आपलं प्लेन पीस आहे तिथे आपल्याला आतल्या पॉकेट जे रेडी केलं आहे ते वाला अस्तर जॉईन करायचंय। आणि अस्तर जॉईन करताना लक्षात ठेवायचं जे आपण आतलं पॉकेट रेडी केलं होतं ते जॉईन करताना पॉकेट आहे ते आतल्या साईडने यावं, जेणेकरून ते पलटी केल्यावरती व्यवस्थितपणे सरळ होईल। तर बघा अशा पद्धतीने मी अस्तर जॉईन करून घेतलं, दोन्ही साईड आतल्या साईडला त्याला पलटी करून घेतलं। त्यानंतर आपण दोन्ही बाजूने याला दाब शिलाई देऊन घेऊ। आता बघा मी इथं दोन्ही पीस दाब शिलाई सकट रेडी करून घेतले। त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती रनर आहेत ते अटॅच करून घ्यायचे। रनर अटॅच करताना लक्षात ठेवायचं की दोन्ही आपले जे बेल्टचे पीस आहेत ते एका समोर एक यावे, जेणेकरून आपली बॅगला चांगला लुक देतो, मार्केट स्टाईल आपली बॅग दिसते। तर बघा इथे मी 2 रनर अटॅच करून घेतले। त्यानंतर आपल्याला अस्तरचा पीस एकीकडे आणि जे मेन पीस आहेत ते एकीकडे एकावर एक ठेवून आपल्याला चारही साईडनी स्टिच करून घ्यायचे आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे ती आपली बॅग सरळ करण्यासाठी। इथे आपल्याला साधारण 4 ते 5 इंचाचा गॅप ठेवायचा, जेणेकरून आपली बॅग इझिली बाहेर व्यवस्थितपणे येते। तर बघा इथे मी 2 ते 3 शिलाया दिल्यानंतर आपल्याला याच्यासाठी आता बेस रेडी करून घ्यायचा आहे। बेस रेडी करण्यासाठी आपल्याला इथे 2-2 इंचाचे बॉक्स तुम्ही रेडी करून घेऊ शकता, पण या कस्टमरला जी बॅग होती ती छोट्या साईजमध्ये हवी होती, पण यामध्ये आपण आता 1.5 इंचाचा बॉक्स रेडी करतोय। जेव्हा आपण मोठी बॅग स्टिच करतो तेव्हा आपल्याला 2-2 इंचाची इथं बॉक्स रेडी करून घ्यायचे असतात। ही बॅग मीडियम साईजची आहे, त्यामुळे इथं आपण 1.5 इंचाचे बॉक्स रेडी करून घेतलेत। त्यानंतर ते बॉक्स व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आणि ते बॉक्स कट केल्यानंतर एकावरती एक ठेवून आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचे। आणि या अशा बॅग स्टिच करताना लक्षात ठेवायचं जे आपलं आतलं जे मेन पीस आहे ते पण या शिलाईमध्ये व्यवस्थित यावं, नाहीतर एखाद्या वेळेस असं होतं की जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा रबर शीटच फक्त स्टिच होतं आणि जे आतलं आपलं मेन कापड आहे ते थोडंसं बाहेर निघतं। त्यामुळे जेव्हा आपण कस्टमरला बॅग देतो तेव्हा त्याने एखाद दुसऱ्या वेळेस वापरल्यानंतर ते जे कापड आहे ते बाहेर येऊन उसवल्यासारखं दिसतं। त्यामुळे आपल्या बॅगची जी क्वालिटी आहे ती सुद्धा डाऊन होते आणि कस्टमरचा सुद्धा विश्वास आपल्यावरून कमी होतो। तर त्यासाठी प्रत्येक स्टेपवरती काळजीपूर्वक आपल्याला ही बॅग स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून कुठल्याही कस्टमरला आपल्या बॅग घेतल्यानंतर कोणतीही कंप्लेंट येणार नाही आणि ते आपलं रेग्युलर कस्टमरच झालं पाहिजे आणि त्या कस्टमरने अजून 10 कस्टमर आपल्यापर्यंत पाठवावे। त्यासाठी नेहमी आपल्या कामामध्ये क्वालिटी ठेवायची। एखाद्या वेळेस रेट थोडासा कमी असला तरी चालेल, पण जोपर्यंत आपले कस्टमर जे आहे ते बिल्ड होत नाही, कस्टमरचा ट्रस्ट आपल्यावर येत नाही, तोपर्यंत प्रत्येक जी आपली क्वालिटी आहे ती व्यवस्थितपणे ठेवायची। आणि असं नाही की एकदा कस्टमर तयार झाले की आपण कशीही ही बॅग स्टिच करू, तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या कामामध्ये क्वालिटी ठेवायची, जेणेकरून आपल्या कामाची जी हे आहे मार्केटिंग आहे ती व्यवस्थितपणे होते आणि कस्टमर कुठल्याही कंप्लेंट शिवाय आपली मार्केटिंग फ्रीली करतो आणि यामुळेच आपला बिझनेसला ग्रो होण्यासाठी मदत होते।
तर बघा मी चारही जे बॉक्स आहेत ते इथं स्टिच करून घेतले. त्यानंतर आता आपण ही पलटी करून घेऊ आणि पलटी केल्यावरती जे आपलं अस्तरचं जे पीस होता तो व्यवस्थितपणे आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने आपली मीडियम साईजची जी टोट बॅग आहे ती इथं रेडी झाली आहे. आणि तुम्हाला ही टोट बॅग कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही स्टार्टिंगला जर स्टिच करत असाल तर घरी यामध्ये तुम्ही पोतं किंवा मग साड्यांचा वापर करून अशा प्रकारच्या बॅग स्टिच करून बघू शकता की कशा येत आहेत. त्यानंतर जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जे बॅग्स आहेत त्या तुम्ही आपल्या जे लोकल मार्केट असेल किंवा मग आपले कस्टमर्सपर्यंत न्यायचे आहेत. त्याशिवाय जोपर्यंत आपल्यामध्ये परफेक्शन येत नाही तोपर्यंत कुठलीही बॅग आहे ती कोणत्याही कस्टमरला देताना पूर्ण फिनिशिंगसह रेडी झाली आहे की नाही हे नक्की चेक करायचं, जेणेकरून कधीही आपल्या कस्टमरला आपल्या विरोधात कुठलीही कंप्लेंट मिळणार नाही आणि ते कस्टमर पुन्हा पुन्हा आपल्याकडे येईल. सो अशा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा सांगितल्या आपल्या बिझनेस रिलेटेड. जर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ. आणि ही बॅग डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझे बॅग रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत आहेत का हे सुद्धा मला सांगा, जेणेकरून मला अजून बॅग मेकिंगचे व्हिडिओ आहेत ते बनवायला प्रेरणा मिळते आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन यायला मला अजून उत्साह येतो. सो भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये अजून एका नवीन बॅग डिझाईनबद्दल. आणि तुम्हालाही जर कोणती क्रिएटिव्हिटी सुचत असेल तीही आपल्या कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरतीही नक्की व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुमच्या मनातली बॅग आहे ती तुम्ही प्रत्यक्षात बनवू शकता. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.